हा आहे रेवदंडा ब्रिज। हा आहे मावशीच्या घरचा गणपती सारळचा, बसले बाजूला। मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया। मोरया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स। तर आज आहे गणपती बाप्पाचा सेकंड दिवस। तर कालच गणपती बाप्पा विराजमान झाले होते आणि आज 1.5 दिवसाचे काही गणपती आहेत, त्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। तर आता पण निघालोय अलिबागला जायला। माझी माझ्या 2 मैत्रिणी आहेत, जुई आणि तेजू, त्यांच्या घरच्या बाप्पाचं आज विसर्जन आहे। तर आपण दर्शनासाठी निघतोय। दरवर्षी आपण अलिबागला त्यांच्याकडे दर्शनासाठी जातोच, तर आपण दर्शनासाठी निघतोय। आता एक ऑलमोस्ट 1:30 वाजलेत, तर एक 2 सव्वा 2 तरी होतील पोचेपर्यंत। तिथून आपल्याला अलिबागवरून म्हणजे जुई तेजूकडून आपल्याला ताईकडे यायचं आहे रेवदंड्याला, कारण काय बोलतात ते, ताईला बोलवायला, माहेरी बोलवायला। हां, ताईला माहेरी बोलवायला दरवर्षी जातो, त्याप्रमाणे याही वर्षी आपल्याला जायचं आहे ताईला बोलवायला। सो ताईला आवाज देऊ, ताईच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि तिथून मग आपण रिटर्न आपल्या घरी येणार आहोत। कारण माझे जे नाना आहेत त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा बाप्पा बसतो, तर त्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचं पण आज विसर्जन आहे। ते अलिबाग रेवदंडा करून आपल्याला लवकर, जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर यायचं आहे। तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। हा आहे रेवदंडा ब्रिज आणि हे त्या साईडला तिकडे आगराव गाव आहे, जिथे माझ्या एकविराईचं माहेर घर आहे, म्हणजे माझ्या गावाच्या बाजूलाच आहे। सो काय सुंदर नजारा आहे बघा। खरं तर मला ह्याच्या बॅक साईडचा नजारा दाखवायचा, पण आता जर का काळोख येताना काळोख नाही झाला तर बेस्ट आहे, कारण काळोख झाला तर मग तेवढं काही दिसत नाही। त्या साईडला म्हणजे टुवर्ड्स माझ्या गावी जाताना जो व्ह्यू दिसतो ना, एक नंबर एकदम। मी जर लवकर म्हणजे उजेडामध्ये जर परतलो तर मी नक्की दाखवेन तो व्ह्यू, तोवर हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही। हे बघा, आणि आता इथून आपल्याला हा मेन रोड सुद्धा आहे आणि ह्या ज्या तुम्हाला भिंती दिसत आहेत, ह्या किल्ल्याच्या भिंती आहेत। हे बघा, हे जे झाड वगैरे आहे ना, आणि ही घरं सगळी किल्ल्यामध्ये आहेत, म्हणजे रेवदंडा किल्ल्याचा एक भाग आहे, म्हणजे किल्लाच म्हणता येईल। हे बघा या साईडला खूप सुंदर आहे। चला तर भेटूच, मी गणपती बाप्पा तुम्हाला दाखवेन नक्की। तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंट करायला विसरू नका। तर आणखीन एक गणपती बाप्पा वाढलेला आहे। बरं झालं आईचा रेवदंड्यामध्ये असतानाच कॉल आला, तर आपण मिठाई घेण्यासाठी थांबलो होतो, मिठाई म्हणजे मोदक घेण्यासाठी थांबलो होतो। तर आता आपल्याला सध्या जायचंय अलिबागला। अलिबागवरून आपल्याला जायचंय मावशीकडे सारळला, त्यानंतर तिथून आपल्याला पुन्हा सारळवरून मग रिटर्न येऊ आपण। तर मग सारळवरून आपण रेवदंड्याला येऊ आणि रेवदंड्यावरून पुन्हा मग आपल्या घरी, म्हणजे काकाकडे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्यासाठी। सो बरं झालं आईचा नेमकाच कॉल आला रेवदंड्यामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये असताना, आम्हाला बाजारपेठ ही रेवदंडात लागते। सो पार नाक्यावर असतानाच नेमका मला कॉल आला आणि मग मी वाढवलं, मग एक बॉक्स आणखीन वाढवला, म्हणजे पुन्हा मध्येच नको कुठे थांबायला। सो स्वीट्स वगैरे घेतलेले आहेत गणपती बाप्पासाठी, म्हणजे मोदक वगैरे घेतलेले आहेत। तर आता निघालोय आपण टुवर्ड्स अलिबाग। हे हटाळे गाव आहे आणि इथे गुरुवारचा बाजार भरतो, आज गुरुवारच आहे, आज इथे मार्केट भरेल, बाजार भरेल आजचा। काही दुकानं लागलेली आहेत। संध्याकाळी याचा अर्थ आपल्याला बायपासनी जायचंय, कारण इथे फुल पॅक असणार आहे। हटाळे म्हणून। सारळ जवळपास 18 किलोमीटरच दाखवत होतं, पण मला आता का कोणाच ठाऊक, आता रांजणपाड्याला आहे,
पण रस्ता खूप लांब असं वाटतंय. हिरवीगार झाड आहेत. हे बघा हे असे काही जण यामुळे उशीर होतो. मग हा आहे मावशीच्या घरचा गणपती सारळचा. छान आहे मूर्ती, डेकोरेशन पण मस्त केलं एकदम. आणि वरती लावलंय गणपती बाप्पा मोरया. बसले बाजूला हे मामा हाय करा. मावशी कुठे गेली? अच्छा, परेल वरून. अरे बापरे, विशाल मोरे. हा येस येस, मी डिझाईन बघून सांगू शकतो ना मामा. येस, आमचा पण सेम आहे. पण नाही, पण का आमचं बनवलं मी मजगावरून आणलं या वर्षी. हो हो, खूप फरक जाणवतो खूप. आणि ही माझी मावशी, जिला तुम्ही आपल्या फार्म हाऊसच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल ना, पण ते व्हिडिओ कॉल होता चालू. बाई मावशी दे पाणी दे. आता मावशीकडून निघतोय. मावशी चल तनू, बाय बाय. चल मावशी बाय. मामा बाय बाय बाय. चला मामा. हा हा. तर मगाशी येताना आपण समोरून आलो होतो कमानीमधून. इथून पण कमान लागते, पण इथून शाळा आहे, मराठी शाळा आहे बॅक साईडला. तिथून पण एंट्रन्स आहे, पण इथून जरा लवकर जाऊ असं मावशीचं म्हणणं होतं. सो त्याच्यामुळे आपण इथून आलेलो आहे. आणि एक चल जाईल चला, मला वाटलं अटकेल, बट ठीक आहे. चला आता आपण निघालो इथून सारळमधून. आता चाललोय आपण रेवदंड्याला ताईकडे, ताईला माहेरी बोलवण्यासाठी. सो पटापट टाइम कव्हर करतो, कारण 5 वाजलेले आहेत इथे सारळमध्ये. ताईकडे जाऊ आणि नंतर मग घरी पोचू आपण. बेल्टचा आवाज येतोय, बेल्ट पण लावतो मी. चलो इथून आता एकदा लेफ्ट मारलं की आपण मेन रस्त्यावर निघू. इथून आपण गेलो तर मग कार्लेखिंडीमधून निघतो हा रस्ता बॅक साईडचा. आणि हा आता रस्ता आहे तो डायरेक्ट अलिबागला आहे. बघा 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन चालू आहेत. मागे तलाव होता, त्या तलावामध्ये विसर्जन चालू होते 1.5 दिवसाच्या बाप्पाचे. हे आता आपण बागमाळ्याला पोहोचलोय. बघा पुन्हा इथे सुद्धा गणपती बाप्पा येत आहेत. हे बघा, तर आता आपण रेवदंड्याला पोहोचलेलो आहे ताईकडे. ताईकडे जाऊया आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. पप्पांचा कॉल येतोय परत. चलो. हे सेपरेट रूम आहे गणपती बाप्पाची. सुंदर मूर्ती आहे. चलो आता ताईकडून पण निघतोय. सगळे ऑलमोस्ट जागरणाचे झोपले होते घरातले, आणि भाऊ पण काहीतरी बाहेर गेले होते वाटतं. सो ताईची भेट झाली. व्हिडिओमध्ये काय घेतलं नाही ताईला, पण येस आपल्या घरी आल्यानंतर घेऊ नक्कीच. आता निघतोय रेवदंड्यावरून. रेवदंडा मोठा कोळीवाडा. पप्पांचा जस्ट कॉल आला होता की बहुतेक दादाचा गणपती बाप्पा निघतोय. मोठा डॉगू रस्त्यामध्ये येत होता. तर पप्पांचा फोन असा आला होता की दादाचा गणपती बाप्पा जस्ट काढतायत वाटतं. सो पोचेन, एक 10 मिनिटामध्ये पोचेन मी टाइम कव्हर करतो. आणि दादाच्या गणपती बाप्पाचं विसर्जनला आता थोडाच वेळ लागेल. तुम्ही तर लगेच जॉईन व्हाल म्हणा. मी टाइम कव्हर करतो आणि तोवर पोचतो विसर्जनासाठी. मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया, लवकर या. चला दादाचा गणपती निघालेला आहे. जय जयकार. मोरया.
करतायत कारण मातीची मूर्ती असल्यामुळे वजन आहे मूर्तीला आणि सर्वांचे हात लागले पाहिजे त्यामुळे. मुखाने गजानन बोला, मुखाने गजानन. बीच वरून व्ह्यू. सगळे ते आता गणपती विसर्जन होत आहेत. काही जण आपल्या गाड्यांमधून आले होते. आता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर शेंदुराची कंची जळके माळ मुक्ता फळाची. ही आता गणपती बाप्पाची आरती झालेली आहे. आता विसर्जन होईल गणपती बाप्पाचं. मूर्ती मोरया गणपती चालले गावाला आम्हाला. मूर्ती मोरया. मोरया. आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय. तर पाट आणि माती घेऊन आता आपल्याला घरी जायचंय. ही माती नंतर मग आपण आपल्या घराच्या चारी बाजूला उडवतो. अशी पद्धत आहे.